सायकोलॉजीचा जो जनक आहे त्यांनी फ्रॉइड यांनी जे काढले ते माणसाच्या बाबतीतले त्याच्या आयुष्यातल्या जे परस्पर संबंध आहेत त्या संबंधांच्या संदर्भामध्ये त्यांनी हे डिफेन्सेस वापरले की कुठल्याही माणसाला त्याची स्वप्रतिमा ही फार महत्वाची असते आणि जिथे जिथे त्या प्रतिमेला जणू धोका आहे किंवा ती खाली जाणार आहे असं त्याला वाटतं तेव्हा हे डिफेन्सेस सुद्धा तो इन्स्टिंक्टिव्हलीच वापरतो. म्हणजे जसे शारीरिक लेवलवरचे म्हणजे स्वतःला वाचवण्यातले डिफेन्सेस जसे विचार करायच्या आधीच ते वापरले जातात त्याच प्रकारे ऍक्च्युली हे डिफेन्सेस सुद्धा वापरले जातात. ना ते त्याला कोणी शिकवतं आणि ना तर ते जाणून बुजून करतो. इतके ते सहजगत्या स्पॉन्टेनियसली आणि आपोआप वापरले जातात आणि आपण सगळेच जण हे डिफेन्सेस वापरतो. परत म्हणलं तुला तसं की जेव्हा मला माझी रियालिटी स्वीकारायचीच नसते तेव्हा मी विविध प्रकारे ती डिनाय करते. म्हणजे एकदा मी ते केलंच नाही असं जे म्हणते आपण जसं डिनायल बघितलं तसं खोटं बोलणं तर असं सहज येतं. खोटं बोलण्याबद्दल एक हे सांगता येईल मला असं की कधी येतं आयुष्यात माणसाच्या खोटं तर जेव्हा जे मी करायला हवं ते करत नाही किंवा जे मी करणं खरं तर भाग असतं किंवा क्रमप्राप्त असतं ते माझ्या हातनं होत नाही. म्हणजे जर मी नको ते करते किंवा करायला हवं ते करत नाही तेव्हा आपोआप खोटं येतच. आणि आपण जे रिपीटेडली म्हणतोय की व्यसनी माणूस त्याच्या भूमिकेनुसार जबाबदाऱ्या पेलूच शकत नाही त्याचं व्यसनच इतकं मध्ये मध्ये येत असतं आणि म्हणून तर हे डिफेन्सेस मी म्हटलं तसे जास्त रेलेव्हंट त्यांच्या बाबतीत होतात. आता हे खोटं बोलणं हे त्यातनंच येतं ना की भरलंच का रे बिल. आता मी जर ते बिलाचे पैसे वापरलेलेच आहेत दारूला तेव्हा मी हो 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 म्हणत राहते आणि मी म्हणते बघू शेवटच्या दिवशी करू काहीतरी जुगाड तोपर्यंत मागूयाच कोणाला तरी असं एक वाटत असतं. आणि घरी मात्र मी म्हणते कशाला हत्तापासून ओरडा खायचाय मी ते थोपवत राहते. हो भरलंय की मग तो फॉर्म भरायचा असो कॉलेजचा बिल भरायचा असो कुणीतरी हॉस्पिटलचं काहीतरी पैसे मला दिलेले असतात की जा बाबा जाऊन भरून ये मी शांतपणे हो म्हणत राहते विथ एन आयडिया की शेवटच्या दिवशी बघू जेव्हा अगदीच ते गळ्याशी येईल. आणि ही एक प्रकारे ना खूप घाणेरडी सवयच त्यांना लागते. ऍक्च्युली ते या सगळ्या डिफेन्सेस वापरत वापरत ना खूप एक ताण सुद्धा कॅरी करत असतात कारण आत सगळं साठवलेलं असतं आणि बाहेर मी काहीतरी वेगळंच सारखी दाखवत असते. त्यामुळे खोटं बोलणं हा सुद्धा खूप खूप कॉमनली जसं तू म्हणतेस तसं कुटुंबांकडनं येणारी तक्रार ती नक्कीच आहे.